गरमागरम समोसा खाऊन आम्ही फायनली पोहोचलो पैठणमध्ये। गोदावरीच्या काठावर वसलेलं हे गाव एकेकाळी 7 वाहनांची राजधानी होती। पैठणमध्ये सगळ्यात आधी आम्ही गेलो एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात। इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जायकवाडी धरण बघायला निघालो। तिथं गेल्यावर बाजूलाच एक छोटं म्युझियम दिसलं। मग काय, आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला आणि आमचा पायगुण एवढा भारी की आम्ही आत गेल्यावर लाईटच गेली, त्यामुळे टॉर्च घेऊन अंधारातच म्युझियम बघायला लागलं। त्यानंतर आम्ही जायकवाडी धरणाजवळ जाऊन बसलो। तिथून समोर बघितल्यावर आपोआप समजलं की या धरणाला नाथसागर का म्हणतात। पूर्ण समुद्रच आहे समोर। इंटरेस्टिंग फॅक्ट असा की हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे। तिथं बसल्यावर आजचा पूर्ण दिवस डोळ्यासमोर आला आणि जाणवलं की भटकंती करताना मिळणारे अनुभव हे धरणात साठणाऱ्या पाण्यासारखे असतात। हळूहळू मनात साठत जातात आणि आपल्याला न कळत बदलत राहतात। अशा प्रकारे नवीन अनुभवांनी मन तर भरलं, पण पोट नाही। त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही खाद्य भ्रमंती सुरू केली आणि पैठणच्या रस्त्यावरून फिरताना समजलं की इथं जिलेबी आणि भज्जीच्या कॉम्बोला टक्कर असं म्हणतात। एक नंबर आहे, एक नंबर। जर तुम्ही पैठणला येणार असाल तर ही टक्कर नक्की ट्राय करा। ही टक्कर खाऊन मी जहीर आणि आकाशला निरोप दिला। या दोघांनी मला मागचे 2 दिवस भरपूर फिरवले। आता इथनं पुढे मी नरहरी बरोबर फिरणार आहे। पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवत राहील। चला।